लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. माझे मित्र नागेश साठे असतील यांनी त्यावेळेला अर्जंट तिकीट 2,500 रुपयाचं काढलं आणि आम्ही रातोरात मुंबईला सकाळी गेलो. परंतु आम्ही तिथे गेल्यानंतर मंत्रालयात अशी परिस्थिती होती की तिथे शिवतारे बापूच उपलब्ध नव्हते. मग आमच्यातली पण काही मंडळी हुशार होती, मंत्रालयात चक्र मारली होती. ती म्हणली, अरे मंत्रालयात बापू उपस्थित नसताना तुम्ही आम्हाला वेळ कशी काय घेतली म्हणून सांगितलं. तर ते म्हणले नाही, त्यांना अचानक काम निघालं, पुण्याला या म्हणून सांगितले. आम्ही म्हणलं आम्ही तर काही येऊ शकत नाही, तुम्ही अशा चुकीच्या काहीतरी माहिती देता. जर मंत्र्याची बैठक असेल तर ती रेकॉर्डवर असायला पाहिजे. तशा पद्धतीनं कुठलंच काय झालेलं नाही. अशी शाब्दिक तिथं वाचावाची झाली. आणि काही मंडळी गाड्या केलेली ती लोक नरखेडची होती. बरीचशी लोक त्यावेळेला पुण्याला आली, परंतु दुर्दैवानं पुण्यात सुद्धा बापू त्यांना भेटले नाहीत आणि तिथूनही ती लोक नाराज होऊन या ठिकाणी आली. ही एकीकडं लोकांना दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीनं लोकांच्या पुढे मांडणी करून येतात आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या वर्गाने या ठिकाणी केल्या जातात. हा बॅरेज अडवण्याच्या संदर्भात मंत्रालयामध्ये 3 वेळा बैठक झालेली आहे. शासकीय रेकॉर्डवर त्याचा नोंद आहे. त्यावेळेला आपले पालकमंत्री विजयबापू देशमुख असतील यांच्या दालनामध्ये पाणी वाटपाची बैठक झाली आणि त्या ठिकाणी आपल्याला रेकॉर्डवर 4.5 मीटर पाणी अडवण्यासंदर्भातली परवानगी या ठिकाणी आदरणीय राजन मालकांनी दिली. ही सगळी वस्तुस्थिती असताना आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची दिशाभूल या ठिकाणी केली जाते. ह्या वस्तुस्थिती लोकांसमोर मांडण्याची गरज आहे आणि ही प्रत्येकाने बघितलं पाहिजे. त्याच बाबतीत जर आपण विचार केला तर बॅरेजच्या पाणी अडवण्याच्या संदर्भातला विषय वेगळा जरी असला तरी त्याच्या संदर्भातला भूसंपादनाचा एक विषय या ठिकाणी मोठा आहे. आज बरीचशी नरखेड भागातील शेतकरी असू द्या, मलिपेड भागातील शेतकरी असू द्या, या ठिकाणी भूसंपादनाचा विषय आज 15 वर्ष झाले पेंडिंग आहे, परंतु त्याला कोणत्याही पद्धतीचा हात या नेत्यांनी घातलेला नाही. आणि जी लोकांनी आम्ही अंगावर केसेस घेऊन आम्ही तो बॅरेज अडवून ते काम केलेलं असताना ते काम आम्ही केलं, अशा पद्धतीची भूमिका आज लोकांसमोर मांडली जाते. ही वस्तुस्थिती खरी आहे. आज आम्ही त्यामुळे एवढा पोटतिडकीनं आपल्यासमोर मांडतोय, परंतु ही सर्व लोकांसमोर येणं गरजेचं असल्यामुळं आज मला या ठिकाणी बोलावंसं वाटतं. दुसरी या ठिकाणी घटना आपण कंटिन्यू ऐकता, प्रत्येक भाषणामध्ये या ठिकाणी बोललं जात आहे की सीना भोगावती जोड प्रकल्प हे थांबवला म्हणतात. अहो, ज्या वेळेला सीना भोगावती प्रकल्पाची सुरुवात झाली त्यावेळेला आपण या मोहोळ तालुक्यामध्ये सुद्धा नव्हता. त्यावेळेला आदरणीय राजन मालकांनी ज्या वेळेला नद्याजोड प्रकल्प अटल बिहारी वाजपेयींनी या ठिकाणी मांडला त्यावेळेला नद्याजोड प्रकल्पाचे 2004 ला सीना आणि भीमा हा प्रकल्प जोडला गेला आणि त्याच्यानंतर सीना आणि भोगावती हा प्रकल्प जोडण्याची संकल्पना आमचे मित्र आदरणीय सुशांत काजे यांच्या डोक्यामध्ये आली. मी तेव्हापासून त्यांच्या बरोबर आहे. सीना भोगावती संघर्ष समिती या ठिकाणी स्थापन केली. आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते जमुना त्यामध्ये आहेत. हा इतक्या सहजासहजी झालेला प्रोजेक्ट नाही. यामध्ये वैराग भागामध्ये आम्ही पाणी परिषद घेतली. वैराग भागामधील दिनकर नाना पाटील, शेकापचे नेते मकरंद नाना निंबाळकर असे त्यावेळेचे त्या भागातले ज्येष्ठ नेते घेऊन आम्ही जमुना या भागातील आमचे सर्व नेते मंडळी, आमचे मार्गदर्शक त्या ठिकाणी गेलो आणि वैराग भागामध्ये मोठी पाणी परिषद घेतली. त्याच पद्धतीची पाणी परिषद या सभागृहामध्ये आदरणीय राजन मालकांच्या नेतृत्वाखाली झाली आणि त्याही वेळेला माढा तालुक्याचे नेते आदरणीय बबनदादा असतील, बार्शी तालुक्याचे नेते आमदार राऊतसाहेब असतील आणि आदरणीय राजन मालक यांच्या या 3 तालुक्याची ही योजना असल्यामुळे हे 3 तालुक्याच्या नेते मंडळींनी या सभागृहामध्ये पाणी परिषद घेतली. मित्रांनो, हे सगळं करत असताना एखादा पाण्याचा जर मोठा प्रोजेक्ट असेल तर तो प्रोजेक्ट सँक्शन करण्यासाठी त्याला केंद्राची परवानगी लागते. केंद्राच्या परवानगीशिवाय एक पाणी लवाद म्हणून केंद्रामध्ये असतो आणि त्या पाणी परवाना तो केंद्राकडून घेतला जातो अशा एखाद्या मोठ्या स्कीमसाठी. अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट ह्या ज्या मंजुऱ्या आहेत ह्या सगळ्या मंजुऱ्या आता बऱ्यापैकी पूर्ण होत आलेल्या आहेत आणि आता हा प्रोजेक्ट अंतिम टप्प्यावर आहे आणि ह्यांनी लगेच हा प्रोजेक्ट खांद्यावर घेतला आणि आम्ही याला मंजुरी देऊ. अहो, आता तर कोण बी देणार ना. हा 20 वर्षापासून हा एक चळवळ झालेला प्रोजेक्ट आहे
आणि त्यापासून हा प्रत्येक शेतकरी या प्रोजेक्टकडे बघतो. आदरणीय त्यावेळेचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सुद्धा त्यावेळेला गावागावामध्ये जाऊन सर्वेसाठी त्यावेळेला पैसे टाकले. आदरणीय राजन मालकांनी मंत्रालयामध्ये 3 वेळा या ठिकाणी बैठका घेतल्या आणि त्याला 2 वेळा सर्वेसाठी पैसे दिले. एकदा सर्वे चुकीच्या पद्धतीने म्हणजे रिझिबल नाही म्हणून झाला, ते विस्तृतपणे आमदार साहेब या ठिकाणी सांगतील. परंतु नंतरच्या काळामध्ये परत एकदा सर्वे झाला आणि तो सर्वे फिजिबल केला. त्यासाठी 2 टप्पे आहेत. एक सर्वे फिजिबल करून घेणे आणि त्यानंतर केंद्राच्या पाणी लवादामध्ये या ठिकाणी त्याची मंजुरी घेणे. अशा पद्धतीनं हा प्रोजेक्ट आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि आता हा फक्त ताटात वाढायचा प्रोजेक्ट राहिलेला आहे. अशा स्थितीमध्ये आदरणीय राजन मालकांनी परवाच ज्या वेळेला आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील त्यांच्याबरोबर ज्या वेळेला चर्चा केली त्यावेळेला त्या तालुक्यामधून फक्त आमचे 2च प्रोजेक्ट आहेत आणि त्याला मंजुरी द्या या पद्धतीची त्यांनी मागणी केलेली आहे. त्याच पद्धतीनं हा प्रोजेक्ट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण या ठिकाणी त्यासाठी प्रयत्न करूया. आपले नेते मंडळी त्यासाठी प्रयत्न करतील. मित्रांनो, परवाच्या नरखेडच्या कार्यक्रमामध्ये असं सांगितलं गेलं की आमचे मित्र सुशांतजी कादे यांना त्यावेळेला रस्त्यावर अग्नी दिला. राजकारणामधली एक ठराविक पातळी असते. माणसाने कुठल्या कुठल्या विषयाला हात घालावं याबद्दल ती काय ठराविक आचारसंहिता असते. मित्रांनो, हा माझा मित्र सुशांतजी कादे हा त्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या लोकांना मदत करताना त्यावेळेला त्याला हा कोरोना चढला गेला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळेला घरातला एकही माणूस बाहेर येऊ शकत नव्हता. अशी परिस्थिती त्यावेळेला या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये होती. अशा परिस्थितीमध्ये ही घटना घडली. परंतु आज त्याचं सुद्धा राजकारणामध्ये भांडवल केलं जातं. अतिशय दुर्दैवी बाब आहे. अशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी केलं जाते. या येणाऱ्या काळामध्ये आपण या केंद्राच्या आदरणीय मोदी साहेबांचं, आदरणीय राज्याचे नेते देवाभाऊ असतील, त्याच पद्धतीनं या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ असतील, आदरणीय राजन मालक असतील, या जिल्ह्याचे नेते जिल्हाध्यक्ष आदरणीय शशीभाऊ असतील, आमचे तालुकाध्यक्ष सतीश काळे असतील, यांच्या आणि आमच्या या भागातील गुरुनाथ असतील, महेशजी असतील, त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करूया. जो नेते मंडळी या ठिकाणी उमेदवार देतील तो उमेदवार जास्तीत जास्त मताने कसा निवडून येईल आणि जास्तीत जास्त मताने आम्ही सर्वजण काम करून निवडून आणू, एवढंच या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या समोर आश्वासन देतो. आणि नेते मंडळी जो उमेदवार देतील तो या ठिकाणी आम्ही सर्वजण मान्य करू आणि त्या उमेदवारासाठी आम्ही तन मन धनाने काम करूया, एवढंच या ठिकाणी चिंतन संवाद बैठकीच्या निमित्तानं मी माझी भावना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा